नमस्कार मंडळी, मी रोहन जगदाळे आणि तुमचं स्वागत आहे फार्मा स्प्रिंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण फार्मा क्षेत्रातील महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स, टॉपिक्स आणि फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जसे की जी-पॅट, नायपर, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झाम आणि ड्रग इन्स्पेक्टर या सर्व एक्झाम्सची तयारी या चॅनलवर आपण करून घेणार आहोत. सर्वात खास म्हणजे या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नायपर आणि IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून हायली क्वालिफाईड टीचर्सद्वारे मिळणार आहे. आणि हो, नुकतीच MPSCतर्फे ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी जी जाहिरात निघाली आहे, तर त्या पदासाठी, त्या परीक्षेसाठी लागणारा स्टडी मटेरियल, टिप्स, मार्गदर्शन तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. तर लगेच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या सगळ्या फार्मा फ्रेंड्ससोबत शेअर करा. चला चालू करूया आपल्या या व्हिडिओला. तर आपण सुरुवातीला 2016चा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. हा या क्वेश्चन पेपरचा पहिला पार्ट आहे. 2016 साली टोटल 100 क्वेश्चन्स विचारण्यात आले होते क्वेश्चन पेपरमध्ये आणि ते 100 क्वेश्चन्स मेनली 4 विभागांमध्ये डिवाईड करण्यात आले होते. तर पहिला विभाग असा होता की फार्माकोलॉजी, फिजिओलॉजी अँड पॅथोफिजिओलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी या पहिला सेक्शन हा असा होता. त्यानंतरनं सेकंड सेक्शन हा बायोकेमिस्ट्री होता. बायोकेमिस्ट्री त्याच्यासोबतच केमिस्ट्री ऑफ ड्रग्स, फार्मास्युटिक्स हे पण इन्व्हॉल्व होते. आणि थर्ड सेक्शन होता मायक्रोबायोलॉजीचा. आणि फोर्थ सेक्शन हा GK रिलेटेड होता. आणि जो 5वा लास्ट सेक्शन आहे तो पर्सनल इंटरव्ह्यूवर होता. तर टोटल जे 100 क्वेश्चन्स होते ते या 4 विभागांमधूनच आले होते. तर आपण सध्या या व्हिडिओमध्ये जो पहिला विभाग आहे त्याच्याबद्दलच डिस्कस करणार आहोत. त्या विभागामध्ये जेवढे क्वेश्चन आले होते तेवढे आत्ता सध्या डिस्कस करणार आहोत. लाईक फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी. टोटल 100 क्वेश्चन्समधून 31 क्वेश्चन हे जस्ट एका पहिल्या सेक्शनमधूनच आले होते. आणि या 31 क्वेश्चनमधून देखील फिजिओलॉजीचे 6 क्वेश्चन आले होते. पॅथोफिजिओलॉजीचा 1 क्वेश्चन आला होता. टॉक्झिकोलॉजीचा 1 क्वेश्चन आला होता आणि फार्माकोलॉजीचे 23 क्वेश्चन आले होते. टोटल 23 म्हणजेच आपण पाहू शकतो की फार्माकोलॉजीचं वेटेज ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये किती आहे. तर चालू करूयात फिजिओलॉजीपासून. तर पहिला क्वेश्चन असा आहे की विच अँटीकोॲग्युलंट इज प्रोड्युस्ड बाय mast cells and basophils. Option first is the heparin, option second is the prostaglandin, option third is the histidine, option fourth is the vitamin K. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे हेपॅरिन. हेपॅरिन एक स्ट्रॉंग अँटीकोॲग्युलंट आहे जो की मास्ट सेल्स आणि बेसोफिल्स यांच्यापासून तयार होतो. तर प्रोस्टाग्लँडिन हे डिराइव्ड होतं अरेक्नॉइक ॲसिड वाया कॉक्स एन्झाईम. आणि हिस्टिडिन हे एकतर अमायनो ॲसिड आहे जो की प्रिकर्सर टू हिस्टामाइन, नॉट अ अँटीकोॲग्युलंट. व्हिटॅमिन के हा एक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. इट्स अ प्रोकोॲग्युलंट, नॉट अ अँटीकोॲग्युलंट. अँड हेपॅरिन हा स्ट्रॉंग अँटीकोॲग्युलंट आहे ॲज आय अर्लियर सेड. तर दुसरा क्वेश्चन, अंडर विच रूल ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945 आर लायसन्सेस फॉर ब्लड बँक इश्यू. तर ऑप्शन फर्स्ट इज द रूल 122G, ऑप्शन सेकंड इज द रूल 122A, ऑप्शन थर्ड इज द 160B रूल अँड ऑप्शन फोर्थ इज द 150B रूल. तर याचा करेक्ट आन्सर आहे 122G. तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 हा एक इम्पॉर्टंट ॲक्ट आहे फार्मसी फील्डमध्ये. हा ॲक्ट आल्यानंतरच एक रेग्युलेशन्स आले फार्मसी फील्डमध्ये. लाईक पहिले कोणत्याही गोळ्या डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं लायसन्सिंग रिक्वायरमेंट नव्हती. परंतु हा ॲक्ट आल्यानंतरनं फार्मासिस्ट यांनाच फक्त कोणत्याही गोळ्यांचं डिस्ट्रीब्युशन करता येत होतं. तसेच हा ॲक्ट आल्यानंतरनं याचे रूल्स 1945मध्ये लॉन्च करण्यात आले. आता ब्लड बँक, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्स रूलनुसार ब्लड हा एक ड्रग कंपोनंट मानला जातो. आणि लाईक त्यांच्या मॅनेजमेंटसाठी या रूल अंडर लायसन्सेस डिस्ट्रीब्यूट केले जातात, ब्लड बँकेचे लायसन्सेस. आता यामध्ये देखील 2 फॉर्म आहेत, 27C अँड 28C. हे इम्पॉर्टंट आहे. 27C हा लाईक लायसन्स फॉर ब्लड बँक
operations. It like application form for license to operate blood bank. आणि 28C license for collection, storage and processing of the whole human blood and its component in blood bank. तर असे 2 फॉर्म आहेत. हे देखील थोडा एक्स्ट्रा नॉलेज आहे, लक्षात ठेवा तुम्ही. तर नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन जो की जोड्या लावा आहे. हा क्लॉटिंग फॅक्टरवरून आलेला क्वेश्चन आहे. तर थ्रोम्बोप्लास्टिन हा फॅक्टर नंबर 3 म्हणून ओळखला जातो. प्रोकन्व्हर्टिन हा फॅक्टर म्हणून 7 ओळखला जातो आणि फायब्रोनोजन हा फॅक्टर नंबर 1 असतो. प्रोथ्रॉम्बिन आपल्याला माहीतच आहे की हा फॅक्टर नंबर 2 म्हणून ओळखला जातो. तर जर आपण ऑप्शन पाहिले तर ए मॅचेस विथ द सेकंड, बी मॅचेस विथ द फर्स्ट, सी मॅचेस विथ द थर्ड. सो हा पहिला जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. हे तुम्हाला थोडे क्लॉटिंग फॅक्टर्सची लिस्ट दिलेली आहे आपण. ते एकदा तुम्ही कम्प्लिटली पहा आणि लक्षात ठेवा. एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे क्लॉटिंग फॅक्टर ड्रग इन्स्पेक्टरच्या दृष्टिकोनातून. तर चला पाहूयात पुढचा क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन, बेसोफिल्स ओरिजिनेट इन. ऑप्शन फर्स्ट इज द मेगाकॅरिओब्लास्ट, ऑप्शन सेकंड इज द मोनोब्लास्ट, ऑप्शन थर्ड इज द मेगाकॅरिओसाइट, ऑप्शन 4 इज द मायलोब्लास्ट. तर याचा करेक्ट आन्सर आहे मायलोब्लास्ट. या क्वेश्चनसाठी थोडंसं हिमॅटोपॉयसिस प्रोसेसबद्दल जाणून घ्या. हिमॅटोपॉयसिस म्हणजेच ब्लड फॉर्मेशनची प्रोसेस, हिमॅटोपॉयसिस. आणि ही जी मेनली आपल्या रेड बोन मॅरो असतात त्यामध्ये ज्या हेमॅटोपॉयटिक स्टेम सेल्स असतात त्याच्या मार्फत होते. आणि या हेमॅटोपॉयटिक स्टेम सेल्स मार्फत आपला ज्या बेसोफिल्स आहेत त्या तयार होतात. परंतु या बेसोफिल्स तयार होण्यासाठी मायलोब्लास्ट हे प्रिकर्सर म्हणून ॲक्ट होतात. सो अंडरस्टँड बेसोफिल्स ओरिजिनेटिंग थ्रू मायलोब्लास्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन, whole human blood is the mixture of blood and anticoagulant solution and contain not less than. Option first is the 8.7% weight by volume of hemoglobin. Option second is the 2.3% of weight by volume of hemoglobin. Option third is the 9.07% weight by volume of the hemoglobin. Option 4 is the 9.7% weight by volume of the hemoglobin. तर याचा करेक्ट आन्सर आहे 9.7% weight by volume of the hemoglobin. The next question, 6 cord donors experiencing pharmapheresis. Aspirin should not have taken dashed days prior to the donation. Option first is the 1, option second is the 3, option third is the 5, option fourth is the 7. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 3 दिवसापर्यंत. लाईक बिफोर द डुईंग फार्माफेरेसिस ॲट लिस्ट पर्सन शुड नॉट टेक ॲस्पिरिन बिफोर 3 days. म्हणजे 3 दिवसांच्या अगोदरपर्यंतच मला ॲस्पिरिन खाल्लेला असला पाहिजे. त्याच्या लाईक आपण प्लाझ्मा फेरेसिस करणार आहे आणि त्याच्या प्रिव्हियस 3 दिवसांमध्ये जर त्याने ॲस्पिरिन खाल्लेले असेल त्या डोनरनी तर ते हानिकारक ठरू शकतं. आता प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे काय, तर सेपरेशन ऑफ द प्लाझ्मा फ्रॉम इट्स ब्लड कंपोनंट. तर जे म्हणतात ना प्लाझ्मा डोनेशन, तर प्लाझ्मा डोनेशन ही प्लाझ्मा फेरेसिस प्रोसेसद्वारेच केली जाते. यामध्ये डोनरचं रक्त कलेक्ट केलं जातं, त्याच्यामधून प्लाझ्मा सेपरेट केला जातो ब्लड कंपोनंट्सपासून आणि ते पुन्हा ब्लड कंपोनंट्स रिटर्न केले जातात. आता ब्लड कंपोनंट्समध्ये प्लेटलेट पण इन्व्हॉल्व असतात. आता ॲस्पिरिन आपल्याला माहिती आहे की अँटीप्लेटलेट म्हणून ॲक्ट होतो. जर समजा प्लाझ्मा फेरेसिसवाल्या डोनर्सनी अगोदरच या 3 दिवसांपर्यंत समजा जर ॲस्पिरिन खाल्लेले असेल आणि आपण जेव्हा तो ब्लड कंपोनंट सेपरेशन झाल्यानंतर पुन्हा रिटर्न आपण त्या डोनरला रिटर्न ते ब्लड कंपोनंट करतो. आता त्यामध्ये जे प्लेटलेट आपण रिटर्न करतो त्यांची जी ॲक्टिव्हिटी असते ते ऑलरेडीच लेस झालेली असते कारण या सर्व प्रोसिजरमध्ये. आणि त्यात पुन्हा ॲस्पिरिन खाल्लेली असेल त्या व्यक्तीनं तर ते अँटीप्लेटलेट म्हणून ॲक्ट होणार. आणि जर समजा अशा कंडिशन्समध्ये त्या व्यक्तीला समजा कुठं लागलं, त्याचा रक्तप्रवाह झाला तर ते अँटीकोॲग्युलेशनची प्रोसेसमध्ये देखील बाधा प्रॉब्लेम करणार. तर लक्षात घ्या, ॲस्पिरिन ॲटलिस्ट 3 days प्रायर अगोदर खाल्लेलं असलं पाहिजे. त्याच्यात जो प्लाझ्मा फेरेसिस आणि त्याचे जे प्रिव्हियस 3 days आहेत तर त्यांच्यामध्ये खाल्लेली नसली पाहिजे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पॅथोफिजिओलॉजीचा जो आहे, एकच क्वेश्चन आला होता 2016च्या क्वेश्चन पेपरमध्ये. HIV AIDS इज डायग्नोज बाय सम स्पेसिफिक टेस्ट. आयडेंटिफाय विच अमॉंग द फॉलोइंग टेस्ट आर यूज. ऑप्शन फर्स्ट इज द ELISA,
ऑप्शन सेकंड इज द DNA PCR बाय एम्प्लिफिकेशन. ऑप्शन थर्ड इज द वेस्टर्न ब्लॉट. ऑप्शन फोर इज द ऑल द अबॉव. तर याचा या क्वेश्चनचा आन्सर करेक्ट आहे ऑल द अबॉव. लाईक HIV आणि एड्स या मेनली कोणत्याही एका टेस्टवर त्यांचं कन्फर्मेशन केलं जात नाही. तर तिन्ही टेस्ट इम्पॉर्टंट आहे. लाईक वेस्टर्न ब्लॉट ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे. DNA PCR एक लाईक मॉलिक्युलर कन्फर्मेशन करून देतो. आणि एलायझा ही मेन टेस्ट आहे जी इम्पॉर्टंट आहे एड्स आणि HIV डिटेक्शनमध्ये. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑल द अबोव. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया टॉक्सिकोलॉजीमधून. येथे देखील एकच क्वेश्चन आला होता 2016च्या ड्रग इन्स्पेक्टरच्या पेपरमध्ये. व्हॉट इज द अँटिडोट फॉर लीड पॉयझनिंग? ऑप्शन फर्स्ट इज द डायमरकॅप्टोसक्सिनिक ॲसिड. ऑप्शन सेकंड इज द सायक्लोस्टिग्मिन. ऑप्शन थर्ड इज द फोमेपिझॉल. ऑप्शन फोर्थ इज द ॲट्रोपिन. तर याचं करेक्ट आन्सर ऑलरेडी आहे मार्क, डायमरकॅप्टोसक्सिनिक ॲसिड. तर लीड पॉयझनिंग हे एक हेवी मेटल पॉयझनिंगमध्ये येतं. हेवी मेटल पॉयझनिंगच्या केसेसमध्ये येतं. तर आता हेवी मेटल पॉयझनिंगमध्ये मोस्टली चिलेटिंग एजंट जे असतात ते अँटिडोट म्हणून काम करतात. चिलेटिंग एजंट्स. आता चिलेटिंग एजंट्स का? तर चिलेटिंग एजंट अशा हेवी मेटल्सच्या स्ट्रक्चर्सला बाइंड होतात आणि जेव्हा हेवी मेटलला ते बाइंड होतात तर ते चिलेटिंग एजंटसोबतच बॉडीमधून एक्सक्रीट करून होऊन जातात. सो डायमरकॅप्टोसक्सिनिक ॲसिड हा एक चिलेटिंग एजंट आहे जो की लीडला आपल्या बॉडीतून बाहेर काढून टाकतो. तसंच जर फायसोस्टिग्मिन बघितला तर हा ॲट्रोपिन ओव्हरडोसच्या केसमध्ये वापरला जातो. फोमेपिझोल जर पाहिला तर मेथनॉल किंवा इथिलीन ग्लायकॉलच्या पॉयझनिंगमध्ये वापरला जातो. आणि ॲट्रोपिन जर पाहिला आपण तो ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंगमध्ये पाहिला जातो. इथेनॉल, मिथेनॉल, फायसोस्टिग्मिन, ॲट्रोपिन ओव्हरडोस. तर चला करूया चालू फार्माकोलॉजीचे क्वेश्चन आता. तर फार्माकोलॉजीचा पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज नॉट अ टोकोलायटिक? तर ऑप्शन फर्स्ट इज द रिटोड्रिन. ऑप्शन सेकंड इज द मॅग्नेशियम सल्फेट. ऑप्शन थर्ड इज द निफेडिपिन. ऑप्शन फोर्थ इज द एर्गोटामाइन. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे एर्गोटामाइन. तर आपण क्लासिफिकेशन पाहूयात. तर एर्गोटामाइन हा ऑक्झिटोसिक ड्रग आहे, लाईक युटेरन स्टिम्युलंट आहे, नॉट अ टोकोलायटिक. आता टोकोलायटिक्स म्हणजे युटेरन रिलॅक्संट ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि बाकीचे जे ऑप्शन आपण जर पाहिले लाईक रिटोड्रिन, मॅग्नेशियम सल्फेट, निफेडिफिन हे सर्व टोकोलायटिक आहेत. आणि फक्त एर्गोटामाइन हा युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बोलतो. ऑप्शन क्वेश्चन नंबर सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग NSAID इज नॉट अ प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह? तर हा देखील क्वेश्चन कशामधून आलेला आहे? क्लासिफिकेशन. तर कोणतीही एक्झाम घ्या, जीपॅट, नायपर, फार्मासिस्ट किंवा ड्रग इन्स्पेक्टर, फार्माकोलॉजीतून मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे सर्व क्लासिफिकेशनवरूनच येतात आणि काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवरून येतात. तर पहिला ऑप्शन असा आहे आयबुप्रोफेन. सेकंड ऑप्शन इज द नॅप्रोक्झिन. ऑप्शन थर्ड इज द ऑक्झाप्रोझेसिन. ऑप्शन फोर्थ इज द पायरॉक्झिकेम. आता इथे प्रश्न काय विचारलेला आहे? नॉट अ प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. तर एक कायम लक्षात ठेवा, प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह यांच्यामध्ये प्रो जर आला, कोणत्याही ड्रगमध्ये जर प्रो आला तर तो प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह असतो. आता इथे जर आपण 3 ऑप्शन बघितले पाहिले तर हे सर्व प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहेत. बट पायरॉक्झिकॅम जर आपण पाहिला तर पायरॉक्झिकॅम इज नॉट अ प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, इट्स अ इनॉलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. सो इट्स आन्सर इज द पायरॉक्झिकॅम. आपण क्लासिफिकेशन तर दिलेलंच आहे इथे. तर इनॉलिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये पायरॉक्झिकॅम येतो. तसंच जर प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह पाहिलं तर सगळे प्रोवाले ड्रग आहेत. प्रत्येक ड्रगमध्ये प्रो आलेला आहे. तर फार्माकोलॉजीचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग अँटीरेट्रोव्हायरल ड्रग बिलॉंग्स टू नॉन न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर कॅटेगरी? ऑप्शन फर्स्ट इज द नेव्हरापाइन. ऑप्शन सेकंड इज द इंडेनावीर. ऑप्शन थर्ड इज द रिटोनावीर. ऑप्शन फोर्थ इज द स्टॅवडिन. तर याचं करेक्ट आन्सर आहे नेव्हरापिन, जो की
नॉन न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आहे. आता नॉन न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज जनरली काय करतात, तर आपला हा जो एन्झाईम आहे नॉन न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज याला इनिबिट करतात. तर त्याचं इनिबिशन कसं होतं, तर हा जे पण ड्रग आहेत ते या एन्झाईमला बाइंड होतात आणि त्याला बाइंड करून कन्फॉर्मेशनल चेंजेस करतात. कन्फॉर्मेशनल म्हणजे स्ट्रक्चरल चेंजेस आणतात त्या एन्झाईमच्या बाइंडिंग साईटवर, सो दॅट एन्झाईम विल गेट इनॅक्टिवेट. आणि बाकीचे जर 2 ऑप्शन पाहिले तर ते प्रोटीएज इनिबिटर आहेत. प्रोटीएज इनिबिटर कसे ओळखायचे, तर त्या ड्रग्सच्या एंडिंगला नावीर म्हणून असतं. अँड फोर्थ लाईक स्टॅवुडिन इज द न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर. न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नॉट नॉन न्यूक्लियोसाइड. हा देखील क्लासिफिकेशनचाच क्वेश्चन आहे. तर आपण क्लासिफिकेशन देखील पाहू शकतो की लाईक नावीरवाले सर्व ड्रग प्रोटीएज इनिबिटरमध्ये येतात. नेव्हिरापिन हा नॉन न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर आहे, जो की हा क्वेश्चनचा आन्सर आहे. आणि स्टावुडिन हा न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा जोड्याला वाचा आहे. मॅच द फॉलोइंग अँटी कॅन्सर ड्रग्स विथ देअर सेल सायकल स्पेसिफिक इफेक्ट. ड्रग्स सिताराबिन, बी इटोपसाइड, सी विनक्रिस्टिन, डी ब्लिओमायसिन. आणि ह्या ज्या स्पेसिफिक लाईक ज्या फेजेस आहेत सेल सायकलच्या, G1 फेज, G0 फेज, G1 फेज, S फेज, G2 फेज, M फेज. तर या सर्व फेजेसवर हे ड्रग ॲक्ट होतात आणि त्या सेल सायकलला इनिबिट करतात. आता सेल सायकल म्हणजे काय, तर लाईक डुप्लिकेशन द DNA डिवाइड्स इंटू द डॉटर सेल्स, इट विल हॅपन इंटू दॅट सेल सायकल्स. सो सिताराबिन मेनली कोणत्या फेजवर ॲक्टिवेट होतो, तर एक सेकंड, तर सिताराबिन हा एस फेजवर. आता इथं सर्व फोर्थ ऑप्शन लाईक इथला ऑप्शन वर आलेला आहे, बट लक्षात ठेवा ए इज मॅचेस विथ द 4. देन इटोपोसाइड मॅचेस विथ द लेट एस फेज. विनक्रिस्टिन मॅचेस विथ द एम फेज. ब्लिओमायसिन मॅचेस विथ द G2 एम फेज. तर या G2 एम फेजमध्ये जी ॲक्टिव्हिटी असते लाईक वेन सेल प्रिपेअर्स फॉर द मायटोसिस, तर यामध्ये ब्लिओमायसिन ॲक्ट होऊन या फेजला स्टॉप करतो. तर आपण जर पाहिलं ए मॅचेस विथ द फोर्थ, बी मॅचेस विथ द फर्स्ट, तर याचा हा आन्सर करेक्ट आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन फार्माकोलॉजीचा 5वा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ईस्टर अँड शॉर्ट ॲक्टिंग लोकल ॲनेस्थेटिक. हा देखील क्लासिफिकेशनवरून आलेला आहे ऐकलेस क्वेश्चन. ऑप्शन फर्स्ट इज द टेट्राकेन, ऑप्शन सेकंड इज द डिबुकेन, ऑप्शन थर्ड इज द लिडोकेन, ऑप्शन फोर्थ इज द प्रोकेन. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, ईस्टर डेरिव्हेटिव्ह आणि शॉर्ट ॲक्टिंग असलेला पाहिजे. तर लक्षात ठेवा या क्वेश्चनचा आन्सर आहे प्रोकेन, जो की ईस्टर आणि शॉर्ट ॲक्टिंग आहे. जर बाकीचे ऑप्शन जर पाहिले आपण, तर लिडोकेन हा अमाइड आहे, अमाइड डेरिव्हेटिव्ह आहे. डिबुकाइन पण अमाइड डेरिव्हेटिव्ह आहे. टेट्राकेन हा ईस्टर आहे, ईस्टर डेरिव्हेटिव्ह आहे, बट हा लॉंग ॲक्टिंग आहे, लक्षात ठेवा. तर याचा करेक्ट क्वेश्चन आन्सर प्रोकेन आहे. 6th क्वेश्चन. अँटीफंगल अँटीबायोटिक एम्पोटेरिसिन बी इज ऑप्टेन फ्रॉम. तर आता आपल्याला एम्पोटेरिसिन बीचा सोर्स विचारलेला आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम सोर्स. तर ऑप्शन फर्स्ट इज द स्ट्रेप्टोमायसिस पिंपरिना, ऑप्शन सेकंड इज द पेनिसिलियम, ऑप्शन second is the Penicillium graciophilin, option third is the Streptomyces nodosus, option fourth is the both first and third. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे स्ट्रेप्टोमायसिस नोडोसस. तर इथं आपण अँटीबायोटिक आणि त्यांचे सोर्स ऑर्गॅनिझम दिलेले आहेत, तुम्ही एकदा हे सर्व लक्षात ठेवू शकता. आणि लोकल ॲनेस्थेटिक्सचं क्लासिफिकेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की लाईक शॉर्ट ड्युरेशनवर प्रोकेन आहे, तसंच लिडोकेन इंटरमिडिएट पोटेन्सी असते याची, आणि हा मेनली अमाइड डेरिव्हेटिव्ह आहे. बाकीचे पण सर्व पाहून घ्या. त्यानंतर 7वा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज नॉट अ एन्झाईम इंड्युसर. तर फर्स्ट ऑप्शन इज द फिनोबार्बिटोन, ऑप्शन सेकंड इज द फिनिटॉइन, ऑप्शन थर्ड इज द रिपाम्पिन, ऑप्शन फोर्थ इज द सिमेटिडिन. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, नॉट अ एन्झाईम इंड्युसर. तर
बाकीचे जे 3 ऑप्शन जर आपण पाहिले फिनोबार्बिटोन, फिनिटॉइन, रिफाम्पिन, तर याचं हे सर्व आहेत एन्झाईम इंड्युसर्स. पण सिमेटिडिन जर आपण पाहिला तर एन्झाईम इन्हिबिटर आहे. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे सिमेटिडिन. आठवा क्वेश्चन. One of the following drugs is most widely used as a local anesthetic for infiltration, regional nerve block, epidural, and subarachnoid anesthesia. It is commonly used for topical anesthesia. The option first is the cocaine hydrochloride, option second is the procaine hydrochloride, option third is the lidocaine hydrochloride, option fourth is the mepivacaine hydrochloride. तर आपल्याला काय विचारलेलं आहे कॉमनली युज्ड फॉर टॉपिकल एनेस्थेशिया. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जर आपण पाहिलं तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे लिडोकेन हायड्रोक्लोराईड, जो की अमाइड लोकल एनेस्थेटिक आहे आत्ताच सांगितलं आपण, परंतु हा कम्प्लिटली टॉपिकलीच फक्त यूज केला जातो. तर कोकेन हायड्रोक्लोराईड झाला हा तर आहेच पोटेंट एनेस्थेशियाच आहे, परंतु ह्याचा जो टॉपिकल यूज आहे तो लिमिटेड आहे. आणि प्रोकेन हायड्रोक्लोराईड हा जर पाहिला तर एस्टर डेरिव्हेटिव्ह आहे आणि ह्याचं जे ॲक्टिव्हिटी आहे ते एकदम शॉर्ट ॲक्टिंग लो ॲनेस्थेशिया आहे, लोकल ॲनेस्थेशिया. मेपिवाकेन हायड्रोक्लोराईड जर पाहिला तर हा अमाइड लोकल ॲनेस्थेशिया, बट कॉमनली युज्ड फॉर द स्पायनल अँड इपिड्युरल ॲनेस्थेशिया ॲज ए स्पायनल अँड इपिड्युरल ॲनेस्थेशिया. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे लिडोकेन हायड्रोक्लोराईड, जो की टॉपिकली फक्त यूज करतो. तर नेक्स्ट क्वेश्चन, 9वा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इंड्युसेस डेल्टा अमायनो लेव्होलेनिक ॲसिड सिंथेटेस? ऑप्शन फर्स्ट इज द फिनोबार्बिटॉन, ऑप्शन सेकंड इज द इथेनॉल, ऑप्शन थर्ड इज द पॅराल्डिहाइड, ऑप्शन फोर्थ इज द डायझेफोम. तर डेल्टा एल सिंथेटेस हे हिम सायकलमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि जो एन्झाईम आहे तर हिम सायकल हिम माहिती आहे आपल्याला की हिमोग्लोबिन मायोग्लोबिन याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. तर कोणता ड्रग असा आहे जो या एन्झाईमला इंड्यूस करतो? तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे फिनोबार्बिटोन, जो की डेल्टा एल सिंथेटेसला इंड्यूस करतो. तर नेक्स्ट क्वेश्चन, 10th क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इज नॉट अ component of fixed dose combination used in the RNTCP for tuberculosis? Option first is the rifampicin, option second is the moxifloxacin, option third is the isoniazid, option fourth is the ethambutol. तर RNTCP ही एक गव्हर्नमेंटने काढलेली स्कीम आहे जी अँटी-टीबी लाईक ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राममध्ये लाईक इट्स अ रिवाइज्ड नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम RNTCP. सो इट्स अ गव्हर्नमेंट प्रोग्राम. सो याच्यामध्ये जर फिक्स डोस कॉम्बिनेशन जर आपण पाहिले तर फिक्स डोस कॉम्बिनेशनमध्ये रिफाम्पिसिन येतं, आयसोनियाझिड येतं, इथाम्ब्युटॉल येतं आणि पायराझिनामाइड पण येतं, पायराझिनामाइड. तर या आपल्याला विचारलं नॉट अ फिक्स डोस कॉम्बिनेशन, सो इट्स करेक्ट आन्सर इज द मॉक्सिफ्लोक्झासिन. हा एक फ्लोरोक्विनोलोल आहे. तर फार्माकोलॉजीचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 11th क्वेश्चन. मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीजेस विच कॉजेस अन आय इन्फेक्शन दॅट इज द प्रायमरी कॉज ऑफ ब्लाइंडनेस वर्ल्ड वाइड. ऑप्शन फर्स्ट इज द नेसेरिया गोनोरिया, ऑप्शन सेकंड इज द ट्रेपोनेमा पॅलिडम, ऑप्शन थर्ड इज द क्लायमेडिया ट्रायकोमॅटिस, ऑप्शन फोर्थ इज द कॅन्डिडा अल्बिकन्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे क्लायमेडिया ट्रायकोमॅटिस, जो की ट्रायकोमा हे एक आय इन्फेक्शन आहे, जो ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम कॉज करतो आणि हा मेनली STDसाठी देखील रिस्पॉन्सिबल आहे. आणि वर्ल्ड वाईड जर पाहिलं आय इन्फेक्शनच्या केसेसमध्ये सर्वात जास्त हा मायक्रो ऑर्गॅनिझम आय इन्फेक्शन कॉज करतो. 12वा क्वेश्चन आहे. ऑन विच क्रोमोझोम आर द जीन्स फॉर द 3 चेन्स ऑफ द फायब्रोनजेन फाउंड? ऑप्शन फर्स्ट इज द क्रोमोझोम 1, ऑप्शन सेकंड इज द क्रोमोझोम 3, ऑप्शन थर्ड इज द क्रोमोझोम 4 आणि ऑप्शन फोर्थ इज द क्रोमोझोम 6. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे क्रोमोझोम 4. तर क्रोमोझोम 4वर फायब्रोनोजेनच्या 3 चेन फाउंड केले जातात.
कोणत्या? अल्फा, बीटा आणि गॅमा. आता FG-A, FG-B आणि FG-बेल गॅमा. तर असं 3 असतात. 3 चेन असतात ज्या की क्रोमोझोम नंबर 4 वर आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. तर आता इथे देखील बघा आपल्याला क्लासिफिकेशनवरूनच आलेला क्वेश्चन आहे. नॉर ॲड्रेनालिन रिॲप्टेक इनिबिटर, त्यानंतरनं सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर, त्यानंतरनं मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर अँड सायकोमोटर स्टिम्युलंट. तर आपण जर नॉर ॲड्रेनालिन रिॲप्टेक इनिबिटर पाहिलं तर त्याचा जर ड्रग आहे तो आहे अमिट्रिप्टिलिन. त्याच्यानंतरनं सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर जर पाहिला तर त्याचा ड्रग आहे फ्लोक्झेटिन. आता मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर पाहिला तर त्याचं करेक्ट आन्सर आहे फिनेल्झिन. त्यानंतरनं सायकोमोटर स्टिम्युलंट हा डेक्स्ट्रोअम्फेटामाइन म्हणून आहे. तर आपण जर ऑप्शन पाहिले तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बघा, A मॅचेस विथ द फोर्थ, B मॅचेस विथ द फर्स्ट. तर हा करेक्ट ऑप्शन दिसतोय. तर ऑप्शन नंबर फर्स्ट हा करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर 14th क्वेश्चन, द रिलेटिव्ह नेफ्रोटॉक्सिसिटी अमॉंग द NSAIDs इज वन ऑफ द फॉलोइंग. तर फर्स्ट ऑप्शन इज द इंडोमेथॅसिन इज लेस नेफ्रोटॉक्सिक दॅन फेनोप्रोफेन, then less toxic than ibuprofen. Then ibuprofen is highest toxic than phenoprofen, and phenoprofen and ibuprofen is more toxic than the indomethacin. Option third is the indomethacin is the most toxic than the phenoprofen than the ibuprofen. Option fourth is the phenoprofen is the more toxic than the ibuprofen than the indomethacin. तर याच्यामधून जर पाहिलं इंडोमेथॅसिन सर्वात नेफ्रोटॉक्सिक आहे, त्यानंतर आहे फिनोप्रोपेन अँड आयबुप्रोपेन सगळ्यात लिस्ट टॉक्सिक म्हणून वापरू शकतो, लिस्ट नेफ्रोटॉक्सिक. तर याचं करेक्ट आन्सर आहे इंडोमेथॅसिन इज मोर टॉक्सिक दॅन दॅट ऑफ फिनोप्रोपेन दॅन दॅट ऑफ द आयबुप्रोपेन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग अँटीकोॲग्युलंट ड्रग्स इज यूज्ड ओनली टॉपिकली. तर ऑप्शन फर्स्ट आहे ग्रिसोफोल्विन, ऑप्शन सेकंड आहे क्लॉट्रिमॅझोल, ऑप्शन थर्ड आहे अम्फोटेरेसिन B, ऑप्शन फोर्थ आहे निस्टॅसिन. तर हा देखील बघा एक सिम्पल अँटीफंगलच्या क्लासिफिकेशनमधून आलेला क्वेश्चन आहे. तर आपल्याला इथं बघा टॉपिकली विचारलेला आहे, ओनली टॉपिकली. तर जर अम्फोटेरेसिन B पाहिलं तर हा IV रूटनं दिला जातो. त्यानंतर निस्टॅटिन जर पाहिला तर तो टॉपिकली प्लस ओरली या दोन्ही रूटने दिला जातो, बट नॉट सिस्टमिकली. आणि ग्रिसोफोल्विन आणि क्लॉट्रिमॅझोल तर यांचं जर पाहिलं तर क्लॉट्रिमॅझोल जो आहे तो ओनली टॉपिकल आहे आणि ग्रिसोफोल्विन जर पाहिला हो आहे ओरल. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जर पाहिलं तर आपण क्लॉट्रिमॅझोल आहे. त्यानंतर 16th क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन ओपिएड अँटीटसिव्ह. आता अँटीटसिव्ह माहीत आहे की लाईक जे कफ सप्रेसंट असतात. तर फर्स्ट ऑप्शन आहे कोडेन, सेकंड इज द इथॅलमॉर्फिन, ऑप्शन थर्ड इज द डेक्स्ट्रोमिथर्फिन, ऑप्शन फोर्थ इज द फॉलकोडिन. आता आपल्याला विचारलेलं आहे नॉन ओपिएड, लाईक अँटीटसिव्हचे दोन सेक्शन आहेत, ओपिएड नॉन ओपिएड. तर आपण जर पाहिलं की लाईक कोडेन, इथॅलमॉर्फिन आणि फोलकोडिन हे ओपिएड डेरिव्हेटिव्ह आहेत आणि नॉन ओपिएड डेरिव्हेटिव्हमध्ये नॉस्कॅपिन, डेक्स्ट्रोमिथर्फिन, क्लोफेडियानॉल हे आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जर आपण पाहिलं तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे डेक्स्ट्रोमिथर्फोन. अदर तिन्ही ऑप्शन कोडिन डेरिव्हेटिव्ह आहेत. त्यानंतर 17th क्वेश्चन मॅच द कॉलम. ऑप्शन फर्स्ट इज द फिनोथायाझिन, ऑप्शन B इज द टिपिकल अँटीसायकोटिक, ऑप्शन C इज द बिट्राफिनॉन, ऑप्शन D इज द लिथियम. तर आपल्याला त्याच्या जोड्या जोडायच्यात. लाईक फिनोथायाझिनचं जर आपण मेकॅनिझम पाहिलं तर तो आहे मस्कॅरेनिक रिसेप्टर ब्लॉकर, रिसेप्टर ब्लॉकर. टिपिकल अँटीसायकोटिक जर आपण पाहिले
तर टिपिकल अँटीसायकोटिक्स मेनली कशावर ॲक्ट होतात, तर आपल्या हाय H2A रिसेप्टर ब्लॉकर आहेत ते. विट्राफिनॉन जर आपण जर पाहिलं तर ते D2 रिसेप्टर ब्लॉकर आहे आणि लिथियम जर आपण पाहिलं तर ते आयनोसिटल सिग्नलिंगला सप्रेस करतात. तर जर आपण ऑप्शन्स पाहिले ते, तर ए मॅचेस विथ द सेकंड, ए मॅचेस विथ द सेकंड, त्यानंतरनं बी मॅचेस विथ द थर्ड. ओके, आय थिंक इथे आन्सर्स दिलेले नाहीत करेक्टली. तर करेक्टली आपण पाहू शकतो जसं जोड्या लावलेल्या आहेत. जर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर तुम्ही सर्व ड्रग्सची पाहिली तर हे सर्व जोड्या लावलेल्या आहेत ते करेक्ट आन्सर आहे. 18th क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज युटेराइन रिलॅक्सन? ऑप्शन फर्स्ट इज द ऑक्सिटोसिक, ऑप्शन सेकंड इज द एर्गोनोविन, ऑप्शन थर्ड इज द रिटोड्रिन, ऑप्शन फोर्थ इज द क्विनिन. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, युटेराइन रिलॅक्सन. आपण पाहू शकतो की युटेरन स्टिम्युलंट, युटेरन रिलॅक्सन यांच्यावर आत्ता याच क्वेश्चन पेपरमध्ये 2 क्वेश्चन आले होते. तर हा किती चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, युटेराइन रिलॅक्सन. तर यामधून जर आपण नीट पाहिलं तर हे जे ऑप्शन आहेत लाईक ऑक्सिटोसिन, एर्गोनोविन, क्विनिन ही युटेरन स्टिम्युलंटमध्ये येतात. परंतु रिटोड्रिन जर पाहिला तर रिटोड्रिन आहे युटेरन रिलॅक्सन. बघा, रिटोड्रिन आहे युटेरन रिलॅक्सन, पण जर आपण क्विनिन, त्यानंतर एर्गोमेट्रिन, क्विनिन, एर्गोनोविन म्हणजेच एर्गोमेट्रिन आणि ऑक्सिटोसिन, हे सर्व आहेत युटेरन स्टिम्युलंट. युटेरन स्टिम्युलंट्सलाच ऑक्सिटोसिक्स असं देखील म्हटलं जातं. आणि आता आपण पाहिलंच की लाईक एर्गोमेट्रिनच्या जागी पेपरमध्ये एर्गोनोविन आलेला आहे. सो अल्टरनेट नेम्स देखील क्वेश्चन पेपरमध्ये येतात. सो त्याच्यावर पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द सिलेक्टिव्ह एंजिओटेन्सिन 2 रिसेप्टर ब्लॉकर ARB युज्ड ॲज अ अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग इज. तो कोणता आहे आपल्याला ओळखायचा आहे की लाईक ARB कोणता आहे जो अँटीहायपरटेन्सिव्हमध्ये आपण यूज करतो. तर ऑप्शन फर्स्ट इज द कॅप्टोप्रिल, ऑप्शन सेकंड इज द वेरापामिल हायड्रोक्लोराइड, ऑप्शन थर्ड इज द अमिलोराइड, ऑप्शन फोर्थ इज द लोसार्टन. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ARB कोणता आहे, लोसार्टन. जर अमिलोराइड पाहिला तर अमिलोराइड आहे पोटॅशियम स्पॅरिंग डायरेटिक, वेरापामिल हायड्रोक्लोराइड आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, आणि कॅप्टोप्रिल जर पाहिला आपण तर कॅप्टोप्रिल आहे AC इनहिबिटर. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे लोसार्टन. तर नेक्स्ट क्वेश्चन 20वा, व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन 6-mercaptopurine अँड ॲलोपिरिनॉल? तर ऑप्शन फर्स्ट आहे डोस ऑफ 6-mercaptopurine इज रिड्यूस्ड, सेकंड ऑप्शन आहे नो इफेक्ट, तर थर्ड ऑप्शन आहे डोस ऑफ 6-mercaptopurine इज इन्क्रीज, फोर्थ ऑप्शन आहे डोस ऑफ ॲलोपिरिनॉल इज इन्क्रीज. तर आपण थोडंसं या ड्रोन ड्रग्सचं पाहूयात. लाईक 6-mercaptopurine हा आहे केमोथेरपी ड्रग, ॲलोपिरिनॉल आहे झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर. आणि जर झॅन्थिन ऑक्सिडेज काय करतं मेनली, तर या 6-mercaptopurineला इनिबिट करत असतं. परंतु जर आपण ॲलोपिरिनॉल बॉडीमध्ये दिला 6-mercaptopurineची ट्रीटमेंट चालू असतानाच, तर ॲलोपिरिनॉल काय करणार, या झॅन्थिन ऑक्सिडेजला इनिबिट करणार. सो झॅन्थिन ऑक्सिडेज अवेलेबल नसणार आहे 6-mercaptopurineला इनिबिट करण्यासाठी. सो 6-mercaptopurineची लेवल काय करणार, अगोदरच बॉडीमध्ये वाढणार आहे. आणि त्यानंतरनं तुम्ही समजा अजून जास्त जर डोस दिला तर तो टॉक्झिक होऊ शकतो. सो अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की लाईक ॲलोपिरिनॉल पण जर देत असेल तर 6-mercaptopurineचा जो डोस आहे तो डोस रिड्यूस करायला लागणार आहे. जर आपण कंटिन्यू जास्त डोस देत राहिलो तर तो टॉक्झिसिटी कॉज करू शकतो. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे डोस ऑफ 6-mercaptopurine इज रिड्यूस्ड. त्यानंतरनं 21st क्वेश्चन आहे, द अँटीमायक्रोबियल ड्रग शोविंग स्ट्रक्चरल सिमिलरिटी टू पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड अँड विच इज अ बॅक्टेरियोस्टॅटिक इज. तर ऑप्शन फर्स्ट आहे पेनिसिलिन, ऑप्शन सेकंड आहे रिफामायसिन, ऑप्शन थर्ड आहे आयसोनियासिड, ऑप्शन डी आहे सल्फोनामाइड. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे सल्फोनामाइड, जो की सल्फोनामाइड्स आपल्या सर्वांना माहिती आहे पाबा ॲनालॉग असतात, स्ट्रक्चरली सिमिलर.
ऑफ पाबा. सो ते काय करतात, पाबाला इनिबिट करू शकतात. त्यानंतरनं 22 क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह प्रिपरेशन्स कंटेन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टिन इन फिक्स्ड डोसेस फॉर ऑल द डेज ऑफ द ट्रीटमेंट सायकल. तर ऑप्शन फर्स्ट आहे मिनी पिल, ऑप्शन सेकंड आहे इमर्जन्सी पिल, ऑप्शन थर्ड आहे कंबाईंड पिल, ऑप्शन फोर्थ आहे फेज्ड पिल. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन इन फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन. तर मिनी पिल जर आपण पाहिलं, तर मिनी पिल म्हणजेच काय असतं, तर ओनली प्रोजेस्टिन. इमर्जन्सी पिल पाहिलं तर इथं हाय डोस ऑफ प्रोजेस्टिन असतं. आणि हे जे आहे इमर्जन्सी पिल हा मेनली लाईक इमिडिएटली घेतलं जातं आफ्टर इंटरकोर्स. अँड थर्ड ऑप्शन आहे कंबाईंड फिल. तर ह्या क्वेश्चनचा देखील आन्सर आहे कंबाईंड फिल. लाईक कंबाईंड फिलमध्ये काय असतं, तर फिक्स डोस असतो कशाचा, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिनचा. आणि फेज फिल जर पाहिला, फेज फिलचं कसं असतं की लाईक डिफरंट डोसेस असतात, डिफरंट डोसेस फॉर डिफरंट ड्रग्स डिफरंट डेज. म्हणजे प्रत्येक दिवशी डोस वेगवेगळा असतो. आणि ह्या फेज फिलमध्ये जनरली लाईक डिफरंट डोसेस असल्यामुळेच त्याला फेज हे नाव पडलंय, फेज. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 23rd क्वेश्चन, हेमोलायटिक ॲनिमिया कॅन बी कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ द फॉलोइंग एन्झाईम ऑफ द पेंटोज फॉस्फेट पाथवे. तर पेंटोज फॉस्फेट पाथवेमध्ये कोणत्या एन्झाईमच्या डिफिशियन्सीमुळे हिमोलायटिक ॲनिमिया कॉज होऊ शकतो. तर फर्स्ट ऑप्शन आहे ग्लुकोज 1 फॉस्फोकायनेज, ऑप्शन बी आहे 6 फॉस्फोग्लुकोनेट रिडक्टेज, ऑप्शन सी आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज, ऑप्शन डी आहे ट्रान्सकेटोलेज. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज. हा जर एन्झाईमची जर डिफिशियन्सी जर झाली तर हिमोलायटिक ॲनिमिया कॉज होऊ शकतो. तर हा लास्टचा क्वेश्चन होता 23rd क्वेश्चन फार्माकोलॉजीमधून. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू.